तर नमस्कार. आज आहे आपल्या यात्रेचा पहिला दिवस आणि आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत घृष्णेश्वर मंदिर येथे. आणि हे औरंगाबाद जिल्ह्यातील ऐलोरा या ठिकाणी आहे. आणि आता आम्ही इथेच एक भक्तनिवास आहे, इथे आम्ही थांबलेलो आहोत. आम्ही 50 जण आणि इथे चहा वगैरे बनत आहे, मी दाखवतो. तर इथे आमचे मामा, पुरुषोत्तम मामा, अमोल मामा, माचे मामा, तर आम्ही चहा बनवत आहे. आम्ही बाहेरचं काहीही खात नाही, तरी दूध आणत आहेत. तोपर्यंत ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे किंवा काय आहे त्यांच्यासाठी आम्ही कोरा चहा आणि इथे दूध देखील आणलेलं आहे. हां, टाका बिस्किट. आणि हे आम्ही बिस्किट वगैरे आहेत आमच्याकडे. आम्ही सर्व चहा पत्ती सर्व काही आम्ही सोबतच घेऊन असतो. बाबू मामा आहे आमचे, हे आमचं मामी, मम्मी इथे, कुलकर्णी काकू. इथे भक्तनिवास आहे. इथे मी सांगतो कोणतं आहे भक्तनिवास ते. हे घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचं जे भक्तनिवास आहे. आणि इथे जर तुम्ही पाहू शकता, इथे एक मोठा हॉल आहे आणि या हॉलमध्ये 50 लोकांसाठी आंघोळीची सोय आहे. खूप चांगले प्रकारचे असे बाथरूम वगैरेची व्यवस्था आहे. इथे 50 जण आरामशीर आंघोळ करू शकतात. आणि इथे या जागेमध्ये आम्ही चहा वगैरे बनवत आहे. तर काय म्हणता बाबू मामा, कसं वाटतं येऊन? हां, अरे वाटतं. आमचे पुरुषोत्तम मामा फार छान चहा बनवतात. तर प्रत्येक यात्रेमध्ये त्यांचं असतं. हो ना, मग चहा घेऊन जाऊ तिकडे. छान असा चहा आता मी घेतोय. वा, कसा झाला चहा? बर बर बर. चहा कसा झालाय? बर, कसं चाललंय भाऊ मामा? छान. बर, चला बोला काय तर एकाच शब्द चहासाठी. कैसा लग रहा है भाभी? अच्छा लग रहा है. तुम्ही बोला काय तर. हा, रामकृष्ण हरी. घेतला का चहा सगळ्यांनी? बर बर बर. चला आता मंदिरात जायचे दर्शनाला. रामकृष्ण हरी. हो, रामकृष्ण. बोला काहीतरी. हां, तर आम्ही आता इथं चहाचा कार्यक्रम चालू आहे. चहा झाल्यानंतर दर्शनाला जायचं आहे. चहा पण बऱ्याच प्रकारचे केले आहेत आमच्या मामाने. एक बिनसाखरेचा काळा चहा, एक साखरेचा काळा चहा, एक दूध टाकून चहा, बिनसाखरेचा, पुन्हा दूध टाकून साखरेचा, अशा प्रकारचे चहा बिस्किटाचा कार्यक्रम आता झालेला आहे. हो ना. झाल्यानंतर मग आम्ही दर्शनाला जाणार आहोत तिथं. हो ना, हो ना. छान धर्मशाळेत आता सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या. खूप छान आहे. थोडक्यात आपण घृष्णेश्वराचं चरित्र बघायचं का? हो, सांगायचं आपल्याला. तोपर्यंत तुम्ही सांगू शकता. सांगा ना थोडं. तर चहा तर झालाय आणि आता आम्ही चाललोय मंदिराच्या दर्शनाला. परंतु असं म्हणतात की मोबाईल अलाउड नाही आहे तिकडे, तर ब्लॉग येणार नाही तिथला. तर आत्ताच मी घृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन आलेलो आहे
आणि आमचं जे आत्ताच दर्शन झालेलं आहे खूप सुंदर भगवान श्री घृष्णेश्वराचं दर्शन झालेलं आहे. इथे घुष्मा नावाच्या भक्त स्त्रीला दर्शन देण्यासाठी प्रभू भगवान शिवशंकर प्रकट झाले आणि त्यांना श्री घृष्णेश्वर असे नाव पडलेले आहे. दर्शन केल्यानंतर खूप छान खूप छान छान स्तोत्र वगैरे म्हणत भगवान घृष्णेश्वराचं दर्शन केलेलं आहे. जवळपास 1 पाऊण तास लागला आम्हाला दर्शनासाठी, कारण थोडी गर्दी होती. आणि सांगण्याची गोष्ट अशी की पुरुषांना तिथे शर्ट काढून जावं लागतं, तर त्या अनुषंगाने तुम्ही यावं पुरुषांसाठी फक्त. आणि बाकी मंदिर छान आहे. पिंडीवरती डोकं ठेवून आपलं दर्शन होतं आणि खूप सुंदर असा अनुभव इथे आहे. आणि इथे मोबाईल्स अलाउड नाही आहेत मंदिरामध्ये, त्याच्यामुळे बाहेर लॉकरची सुविधा आहे. 10 रुपयाला एक मोबाईल अशा रेटनी आम्ही ठेवलं. आणि चला भेटूयात पुन्हा. तर आमचा दुपारचा म्हणजे सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण म्हणू शकतो हे आमचं चालू आहे. आम्ही सर्वांना पहिलेच आदेश दिलेले होते की सर्वांनी आपलं आपलं जे काही जेवणाचं आहे ते आपल्या आपल्या घरून घेऊन यावं. तशाप्रमाणे सर्वजण आम्ही घेऊन आलेलो आहोत. हे आहे सुंदर धपाटं, त्याच्यासोबत चटण्या, लोणचं, भाज्या वगैरे तर नाही आहेत पण चटणी वगैरे आहे. सर्वांचे तक्कू, लोणचं, खूप काही गोष्टी आहेत. आणि आम्ही इथे जेवण करत आहोत. हां, शेंगदाणे, इथं सीताफळं देखील आहेत खूप छान पिकलेले. मॅडम